नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 11वा व्हिडिओ आहे। यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओ पाहू शकता। व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, अखिल भारतीय टेनिस महासंघाने ज्युनियर खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी नुकताच खालीलपैकी कोणत्या देशासोबत करार केला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्बिया। अखिल भारतीय टेनिस महासंघ म्हणजे AITA ऑल इंडिया टेनिस असोसिएशनने नुकताच सर्बिया या देशाच्या टेनिस असोसिएशनसोबत एक करार केला आहे। त्या करारांतर्गत ज्युनियर खेळाडूंना, भारतातील ज्युनियर खेळाडूंना प्रशिक्षण दिले जाणार आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर्बिया। सर्बिया मॅपमध्ये बघा, हा आहे सर्बिया। सर्बियाची राजधानी आहे बेलग्रेड। सर्बियाच्या सध्याचे प्राईम मिनिस्टर आहेत ॲना ब्रानबिक आणि सर्बियाचं चलन आहे सर्बियन दिनार। पुढचा प्रश्न, जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेला 100 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल नुकतेच किती रुपयाचे विशेष नाणे तयार करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 100। जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेला नुकतीच 13 एप्रिल 2019 या दिवशी 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या घटनेच्या स्मरणार्थ भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते 100 रुपयाचं विशेष नाण्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीत पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या शहराचा लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कानपूर। कानपूर या शहराचा WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो। WHOने नुकतीच 15 टॉप पोल्युटेड सिटीची यादी प्रसिद्ध केलेली आहे। त्या 15 पैकी भारतातील 14 शहर त्या 15 मध्ये समाविष्ट आहेत आणि पहिला क्रमांक लागतो कानपूर या शहराचा। ही यादी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेली आहे। आपण जागतिक आरोग्य संघटनेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात। जागतिक आरोग्य संघटना, त्याला इंग्लिशमध्ये WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असं म्हटलं जातं। हिची स्थापना 7 एप्रिल 1948 या दिवशी झाली असून जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड येथे। पुढचा प्रश्न, सीमेवर कर्तव्य पार पाडताना शहीद झालेल्या CRPFच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मिळणाऱ्या वित्तीय लाभ व इतर समस्या यांचे निदान करण्याच्या उद्देशाने नुकतेच खालीलपैकी कोणते ॲप सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CRPF वीर परिवार। CRPF वीर परिवार हे ॲप नुकतंच भारताचे उपराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेलं आहे। उद्देश आहे सीमेवर कर्तव्य पार पाडत असताना शहीद झालेल्या CRPFच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या वित्तीय समस्या किंवा वित्तीय लाभ व इतर समस्या यांचं निदान करणे। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 CRPF वीर परिवार। पुढचा प्रश्न, फोर्ब्सने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील सर्वश्रेष्ठ बँक कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 HDFC बँक। फोर्ब्सने नुकतंच जगातील एकूण 23 देशांच्या विविध बँकांचं सर्वेक्षण केलेलं आहे। त्यामध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ बँक ठरलेली आहे HDFC बँक। HDFC बँक लॉंग फॉर्म आहे हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन। HDFC बँकेची स्थापना ऑगस्ट 1994, मुख्यालय आहे मुंबईला आणि सध्याचे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत आदित्य पुरी। इथे फोर्ब्सने बँकेसंबंधित हे अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। यापूर्वी गेल्या महिन्यामध्येच फोर्ब्सने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली होती। त्या यादीमध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते जेफ बेझोस, ॲमेझॉनचे संस्थापक, आणि भारताचे मुकेश अंबानी हे जगातील 13व्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले होते। आणि आता फोर्ब्सने बँकासंबंधित अहवाल प्रसिद्ध केलेला आहे। त्यामध्ये भारतातील सर्वश्रेष्ठ बँक ठरलेली आहे पर्याय क्रमांक 1 HDFC बँक। पुढचा प्रश्न, 2018च्या सरस्वती सन्मान या पुरस्काराने नुकतेच खालीलपैकी कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 K शिवा रेड्डी। K शिवा रेड्डी हे एक तेलुगू कवी आहेत आणि यांना नुकतंच 2018च्या सरस्वती सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे। हा जो पुरस्कार आहे सरस्वती सन्मान, हा पुरस्कार KK बिर्ला फाउंडेशनतर्फे दरवर्षी भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट असणाऱ्या भाषांमधील उत्कृष्ट साहित्य कृतींसाठी प्रदान करण्यात येतो। याची सुरुवात 1991 या वर्षापासून झालेली असून पहिल्यांदा हा पुरस्कार 1991 या वर्षी डॉक्टर हरिवंशराय बच्चन यांना प्रदान करण्यात आला होता आणि आता 2018चा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे पर्याय क्रमांक 4 K शिवा रेड्डी यांना। पुढचा प्रश्न, भारतातील पहिले वॉटर पार्क
नुकतेच खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुरुग्राम. भारतातील पहिलं वॉटर पार्क मतदानाबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेलं पहिलं वॉटर पार्क नुकतंच गुरुग्राम पर्याय क्रमांक 2 येथे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, उत्कर्ष बांगला व साबुज साथी या योजना खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पश्चिम बंगाल. उत्कर्ष बांगला व साबुज साथी या योजना पश्चिम बंगाल या राज्याशी संबंधित आहेत. हा प्रश्न आपण इथे घेतला आहे कारण नुकताच संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित असा वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा पुरस्कार या दोन योजनांना प्रदान करण्यात आलेला आहे, उत्कर्ष बांगला आणि साबुज साथी या योजनांना. आणि या दोन्ही योजना ज्या आहेत त्या पश्चिम बंगाल या राज्याशी संबंधित आहेत. उत्कर्ष बांगला ही योजना पश्चिम बंगालमध्ये तेथील बेरोजगारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यासंदर्भाची योजना आहे. तर साबुज साथी ही जी योजना आहे ती पश्चिम बंगालमध्ये 9वी ते 12वी वर्गापर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी सायकल पुरवण्याबाबतची योजना आहे. आणि या दोन्ही योजनांना नुकताच संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठित असा वर्ल्ड समिट ऑन द इन्फॉर्मेशन सोसायटी हा पुरस्कार मिळालेला आहे. पश्चिम बंगाल मॅपमध्ये बघा, हा आहे पश्चिम बंगाल. राजधानी कोलकाता, राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नुकतीच खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ग्राहम रीड. ऑस्ट्रेलियाचे माजी हॉकीपटू ग्राहम रीड यांची नुकतीच भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो? पर्याय 9 एप्रिल, 10 एप्रिल, 11 एप्रिल आणि 12 एप्रिल. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.